श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये स्वामींनी हा आगळा वेगळा अवतार घेतला होता. स्वामी कधीकधी जमदग्नीसारखे तप्त होत, तर कधीकधी अगदी लहान बाळाप्रमाणे लीला करत. एके दिवशी शृंगेरी मठातील शास्त्री स्वामींची कीर्ती ऐकून अक्कलकोट येथे दर्शनासाठी आले. स्वामींच्या या बाळचेष्टा बघून त्यांना हसूच आले. तेव्हा ते श्री बावडेकर पुराणिक यांना बोलले, अशा वेड्या माणसाजवळ तुम्ही का राहता? यांच्याजवळ राहून तुमचे कल्याण होईल असे मला नाही वाटत. ह्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला शास्त्र शिकू. शृंगेरी मठातील शास्त्री यांचे असे बोलणे ऐकताच श्री बावडेकर पुराणिक हे तयार झाले. स्वामींना अंतसाक्षित्वाने हा प्रकार लगेच समजला. स्वामींच्या शाळेत श्री बावडेकर पुराणिक यांना घडविण्याचे काम सुरू होते. स्वामींनी एक लीला केली. त्या रात्री श्री बावडेकर बुवा झोपलेले असताना स्वामी एकाएकी त्यांच्या खोलीजवळ आले. तेव्हा श्री बावडेकरांनी लगबगीने स्वामींच्या चरणांचे दर्शन घेतले. तेव्हा स्वामींनी त्यांच्याकडे अतिशय करुणेच्या नजरेने बघितल्याने बोलले, अरे तू शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार आहेस? असे पहा की ह्या शास्त्र्यांनी कामादी षड्रिपुष जिंकले आहे काय? असे बोलून स्वामी एकाएकी गुप्त झाले. स्वामींची ही वाणी ऐकताच श्री बावडेकर बुवास खूप पश्चाताप झाला. दुसरे दिवशी त्यांनी दरबारात येऊन स्वामींची माफी मागितली. शृंगेरी मठातील शास्त्रींसोबत जाण्याचा बेत त्यांनी रद्द केला आणि ते स्वामींच्या सोबतच राहिले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की परब्रह्म स्वामी महाराज संपूर्ण गुरु आहेत. आज आपल्या वर्तमान गरजेनुसार सतत मार्गदर्शन ते करत असतात. मग आज आपली रोजी रोटीची समस्या असो वा उच्च आध्यात्मिक मुक्ती हवी असेल, तर स्वामी मार्गदर्शन नक्की करतात. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.